नमस्कार. आपण हे जे पाहत आहोत ते कोणतेही महिलांचा मेळावा नसून किंवा महिलांची जत्रा नसून हे चित्र आहे आपल्यासमोर पुसदमधील आर्यवैश्य समाज महिला मंडळाचे हळदीकुंकूचे. या हळदीकुंकाला महिला स्वतः तर सुंदरशा सजून धजून होत्याच, शिवाय यांनी यावेळेस खाद्यपदार्थाचे महिलांना वाण देत सगळीकडेच सुंदरशी रांगोळी आणि फुलांचे आकर्षण असे देखावे तयार केले होते. सगळीकडेच सुंदरशी रोषणाई करत आसेगावकर शाळेत झालेल्या या कार्यक्रमात आसेगावकर शाळा नेत्रदीपक अशी लखलखत प्रकाशाने उजळत होती. या हळदीकुंकाच्या कार्यक्रमात पुसदमधील एखाद्याच दोघींनी वर्णी लावली नसेल तर आश्चर्य, परंतु हे हळदीकुंकू तब्बल आर्यवैश्य समाजातील 800-900 बायकांनी मिळून केलेले होते. यामध्ये आर्यवैश्याच्या समाजाच्या महिलांसोबतच पूर्ण पुसदकर महिला मंडळी या हळदीकुंकाला उपस्थिती दर्शवत होत्या. मंडप डेकोरेशन तसेच सेल्फी पॉईंट सगळीकडेच तामझाम, उत्तम नियोजन असे असून सुद्धा महिला आल्यावर एवढ्या महिलांच्या गर्दीत गोंधळून जात होत्या. गेटवरच महिलांचे रजिस्ट्रेशन मेंटेन करून आल्या गेल्या महिलांची नावनोंदणी देखील करणं, माईकवर प्रत्येक वेळीस अनाऊन्समेंट करत हळदीकुंकू घेऊन थांबण्यात वेळ न वाया घालता पुढील महिलांसाठी जागा रिकामी करा असे देखील अनाऊन्समेंट चालूच होती. सर्व महिला मंडळी सुंदर अशा पेहराव करून अत्यंत सुंदर दिसत होत्या. येणाऱ्या जाणाऱ्या महिला त्यांच्यासोबत फोटो सेल्फी काढण्यासाठी तत्पर होत्या, परंतु अध्यक्षा नेत्रा बिडवे यांनी सेल्फी काढण्याच्या नाही अशी सक्त ताकीद सर्वांना दिली होती आणि आल्या गेल्यांचे अतिथी सत्कार चांगले करा हे त्यांचे आवाहन होते. अशा प्रकारे पुसदला आर्यवैश्य समाज महिला मंडळाचे हळदीकुंकू छान पार पडले.